नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरम्मा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. आजच्या भागामध्ये मात्र आता सीमाला डॉक्टरांकडे पार्वती आजीला घेऊन जायचं असतं. परंतु बाहेर मात्र आता ही सगळी अशी परिस्थिती असल्यामुळे आता पार्वती आजीला टेन्शन येते की सीमाला बाहेर कसं न्यायचं. म्हणून ती डॉक्टरांना कॉल करते आणि डॉक्टरांना म्हणते की हे बघा, तुम्हीच घरी नाही येऊ शकत का? कारण काही दिवस आम्ही बाहेर नाही पडू शकणार. प्लीज जरा डॉक्टर, प्लीज समजून घ्या, तुम्हीच इकडे या. मग ते डॉक्टर यायला तयार होतात. तर पार्वती आजी थँक्यू बोलून फोन ठेवते. आता सीमा हे सर्व ऐकत असते आणि सीमा आता पार्वती आजीला विचारते, काय झालं आई, आपण डॉक्टरांकडे नाही जात का? डॉक्टरांना इथे बोलवलेलं आहे. त्यावरती पार्वती आजी म्हणते की अगं तसं नाही. त्यावरती सीमासुद्धा विचारते की काय झालं आई, काय प्लीज सांगा. सीमाला आता दुसरं टेन्शन येतं, कारण तिची तब्येत आणखीनच बिघडलेली आहे का आणि तिच्यापासून हे सर्व लपवतात असं तिचा काहीतरी गैरसमज होतोय. आपण बाहेर का जात नाहीये असं सीमा पुन्हा विचारते. आणि हे बघा, मला बरं नाही आणि तुम्ही मला सांगत नाही असं काहीतरी नाही ना? त्यावरती पार्वती आजी म्हणतात की सीमा, अगं आपण कायम त्यांच्याकडे जातो आणि त्यांनासुद्धा कधीतरी आपल्याकडे येऊन देत ना, त्यामुळे त्यांनासुद्धा कधीतरी आपल्याकडे येऊन दे ना. तेव्हा आता सीमा म्हणते की आई, तुम्ही कधीतरी कधी अशी मस्करी करता तो. चला बरं, आपल्याला जायचे, उशीर होतोय, आपण जाऊयात. तेव्हा आता पार्वती आजी तेथेच बसलेली आहे. तर सीमा पुन्हा म्हणते की आई चला, उशीर होतोय. त्यावरती पार्वती आजी म्हणते की सीमा, एक काम कर राणी, आलीसेन बाहेर, तू तिला सांग 2 कप मस्त फक्कळ चहा करण्यासाठी. तेव्हा मात्र आता सीमा ही चहा करायला बाहेर जात असते आणि तेवढ्यात तिला आलं कुठे ठेवलेलं आहे हे मात्र आता आजीने विचारायचं असतं. म्हणून ती दरवाजात आता पुन्हा विचारायला येते आणि त्याच वेळेस आता पार्वती आजी स्वतःशीच बडबड करत असते की तुम्हाला आता हे सर्व सांगून आता काही उपयोग नाही आणि आता कुठे इतक्या मोठ्या धक्क्यातून सीमातून सावरत आहे. आणि अक्षय खरंच खूप समजूतदार आहे. तो नक्की आता हे सगळ्यातून काहीतरी मार्ग काढेल आणि आता हे सगळे काही संकट आलेलं आहे तर त्यातून अण्णांना वाचवेल. तर सीमा आता हे सर्व ऐकते. सीमाला हे ऐकल्यानंतर धक्काच बसतो. सीमा लगेच आता अगदी धक्क्याने म्हणजे बाहेर निघून जाते. त्यानंतर आता इकडे अक्षय आणि रमा गाडीत बसलेले आहेत. आता मात्र रमा ही अक्षयला म्हणते की हे बघा, आपण सगळं काही आता म्हणजे त्या तामटकरांच्या हवाली करायचं का? कारण शाळा, अण्णांची प्रॉपर्टी, अण्णांचा बंगला, हे सगळं काही आपण त्याला देऊन टाकूया. त्यावरती अक्षय म्हणतो की अगं, मुळात म्हणजे आता अण्णांनी उभी केलेली ही शाळा, आता ही सगळी ही प्रॉपर्टी, या सगळ्याचं काय होईल बरं? आणि हे बघ, तुझ्यावरती, अण्णांवरती जो काही विश्वास ठेवून आता हा स्टाफ काम करत आहे, त्यांचं काय आणि त्या विश्वासाचं काय? त्यावरती आता रमा म्हणते की पण त्यासाठी आणि त्या सगळ्यासाठी मी माझ्या कुटुंबाला धोक्यात नाही टाकू शकत. हे बघा, मला खरंच खूप भीती वाटते, कारण तो तामटकर आहे, खूप ताकदवान आहे. त्यावरती अक्षय म्हणतो की जर उद्या आपल्यावर एखादं संकट आलं आणि मी तुला म्हणतो की रमा, आपण संकटात आहोत, आपण मात्र कोणाला काय करायला नको, आपण मात्र इथून पळ काढूयात, निघून जाऊयात आणि आपण मात्र हार मानूयात, आपण या सगळ्यात पडायला नको. यावरती मात्र तू खरंच माझा पाठिंबा केला असता का आणि तुला असं चाललं असतं की मी असा निर्णय घेतलेला? त्यावरती रमा म्हणते की नाही, मला नसते चालले. त्यावरती अक्षय म्हणतो की काही झालं तरी आपल्याला फाईट करावी लागेलच. तेव्हा आता हे बघ, हे जे काय आरोप आहे ते तुझ्यावर होत आहेत, कारण अण्णा यामध्ये टार्गेट नाहीयेत. अण्णाचं समोर असते तर त्यांना हे सगळे प्रश्न विचारले गेले असते. आज वेळ आहे ती तुझ्यावर आलेली आहे. सगळेजण तुला जाब विचारतायत, मग तुला तर ह्या सगळ्याला तोंड द्यायचं आहे याचा विचार कर. नाही ते नाही, त्यामुळे हे सगळेजण तुझ्या मागे लागलेले आहेत. त्यामुळे रमा, असा हारून अगदी माघार घ्यायची असा विचार नाही करायचा. त्याच वेळची ती जुनी रमा कुठे गेली की ती कुठल्याही परिस्थितीला सामोरे जायची, अगदी तोंड देत राहायची आणि असं मात्र हरून नाही जायचं. काही झाले तरी आपल्याला प्रयत्न करावे लागतील. त्यावरती रमा विचारते की नक्की काय करायचं आहे? समोर एकही रस्ता दिसत नाही. त्यावरती आता अक्षय म्हणतो की तू एक काम कर, ते दीक्षित आहे तर त्यांना फोन कर, त्यांच्या अगेन्स्ट आपण कोर्टामध्ये केस उभी करू. त्यावरती आता रमा म्हणते की मी त्यांना याबद्दल बोलले सुद्धा, परंतु ते मला म्हणाले का काही उपयोग नाही होणार, फक्त वेळ आणि पैसा खर्च होणार, सगळं काही वाया जातील, कारण त्या तामडकरांच्या ताकदीसमोर आपला निभाव नाही लागू शकणार. त्यावरती अक्षय म्हणतो की रमा, हे फक्त ती ताकद आहे, ती पैशासाठी नसते, पैशामुळे ताकद नाही, आणि ताकद असते ती फक्त आणि फक्त आपल्या मनाची. त्यामुळे ती ताकद मात्र आता तू दाखवायला हवी. त्यावेळेस लढणारी रमा कुठे गेली? आणि हे बघ रमा, असं घाबरायचं नाही, असं घाबरून नाही चालणार. परिस्थितीला आपल्याला दगदी धैर्याने तोंड द्यावं लागेल. त्यावरती रमा म्हणते की हे बघा, आता मात्र खरंच मला भीती वाटते, कारण आतापर्यंत खूप काही सहन केलं, कारण आता इतकं सहन केलं, कारण 7 वर्षांनी मला चक्क आरोही भेटली आणि आता मला माझ्या आरोहीला आणि तुम्हाला नाही गमवायचं. मला या सगळ्याची भीती वाटते, मला माझ्या कुटुंबाची काळजी वाटते. त्यावरती अक्षय म्हणतो की हे बघ, मला काळजी तुझी सुद्धा वाटते, परंतु रमा, हे बघ, आपण हार मानायची का?
परिस्थितीला तोंड नाही द्यायचं का? सामोरं नाही जायचं का? मग आपण आपल्या मुलीला काय शिकवण द्यायची असं परिस्थितीतून माघार घेण्याची? तिला असं म्हणजे पळता पाय काढण्याची आता तिला ताकद द्यायची का? आणि आता मात्र रमाच्या सगळं काही डोक्यामध्ये प्रकाश पडतो. रमा म्हणते की हो, तुम्ही बरोबर बोलतायत. आत्ताच्या आता मी दीक्षितांना फोन करते आणि कोर्टामध्ये केस उभी करायला सांगते. आता त्या तामटकरांना सुद्धा कळालं पाहिजे की आता त्यांच्यासमोर कोण उभा आहे. तर मुकादम त्यानंतर आता इकडे आता ह्या तामटकराची एंट्री तर खूपच धमाकेदार दाखवलेली आहे. कारण हाताखाली भरपूर नोकर आहे आणि प्रत्येक गोष्ट आता बुटांना पॉलिश करणं, अंगामध्ये कोट घालणं, ही सगळी काही कामं त्याची अगदी नोकर करत आहे. तो फक्त इशारा करत आहे आणि सगळं काही इशाऱ्यावर आता ही नोकर करत आहे. इतकी धमाकेदार त्याची एंट्री दाखवलेली आहे. काही न बोलता फक्त बोटांच्या इशाऱ्यावर तो आपल्या नोकरांना तिथून जायला सांगतो. सगळेजण नोकर तिथून बाहेर जातात आणि त्याच वेळेस मात्र आता हा अगदी मस्त डान्स करत हॅपी बर्थडे डार्लिंग म्हणून तिला शुभेच्छा देत असतो. म्हणूनच आपल्या या डार्लिंगच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तो आज खूप खुश आहे आणि मस्त तो आता दारू पिण्याचा आनंद घेत आहे, एन्जॉय करत आहे. आता मित्रांनो, मी तुम्हाला मागच्या भागात सांगितलं होतं, कारण आता या तामटकरांची जी काही प्रियसी आहे, डार्लिंग आहे, तर ती दुसरी तिसरी कोणी नसून गुरुजींनी आता पार्वती आजीला सांगितल्याप्रमाणे आता भूतकाळातील एक असं जे शत्रू होतं, जे भूतकाळातील सत्य आहे, तर ते रमा अक्षयसमोर पुन्हा तोंड देऊन उभं राहणार आहे. ती म्हणजे आता ही आपल्या रमाला आणि अक्षयला त्रास देणारी रेवा. रेवा मात्र आता ही तामटकराची डार्लिंग आहे आणि लवकरच तिची आता आपल्याला झलक पाहायला मिळणार आहे. आणि आता तामटकर मात्र तिचा वाढदिवस असल्यामुळे तो खूप खुश आहे आणि आता तो दारू पीत आता आनंद घेत आहे. तर रेवाचा फोटो उचलतो. रेवाचा फोटो घेऊन म्हणतो की खरंच आज मात्र वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि खरंच मला खूप आनंद होत आहे आणि मला इतका आनंद झालेला आहे, परंतु आता मात्र तू माझ्यासोबत नाही. कारण कधी तुझी फ्लाईट येते आणि मी कधी तुला भेटतोय असं मला झालेलं आहे आणि कधी तुला आता ह्या वाढदिवसाच्या विश तुला करतोय. आणि तेवढ्यात मात्र आता त्याला खूप आनंद होत असतो आणि तू आपल्या रेवाच्या फोटोचा कीस घ्यायला जाणार, तोच लगेच तिथे नोकर येतो. नोकर म्हणतो की सॉरी सर, मी तुम्हाला डिस्टर्ब करतोय. आता मात्र तांबटकरला खूपच राग येतो. तांबटकरला इतका राग येतो की रागाने मात्र आता तो लगेच जो काही त्याने दारूचा ग्लास पेक भरलेला आहे तो रागाने फेकून मात्र तो त्या नोकऱ्याच्या अंगावर मारतो. आता तो बिचारा खूप घाबरतो आणि हा तर त्याच्यावर भयंकर चिडलेला आहे. त्यावरती तो घाबरत्या सॉरी म्हणतो आणि खरंच मला माफ करा, मी तुम्हाला डिस्टर्ब केलंय, परंतु हे बघा काम फार अर्जंट आहे. मित्रांनो, हा तर वकील आहे, सॉरी. आणि आता मात्र जे काही रमा आणि अक्षय यांनी मात्र कोर्टामध्ये केस उभी केलेली आहे आणि आता ते वद्धळच मात्र हा वकील सांगायला आलेला आहे आणि जे काही फाईल आहे तर तो तांबटकराला दाखवायला घेतो. हे सगळं काही तांबटकरांना वाचून दाखवतो आणि आता मात्र वकील साहेब तांबटकरांना म्हणतात की अण्णासाहेब कर्णिक यांची मुलगी रमाईने मात्र तुम्हाला कोर्टामध्ये थेट आव्हान दिलेलं आहे, परंतु आपण मात्र तिला समाजात बदनाम करण्याचा प्रयत्न केला, सोशल मीडियावर सुद्धा तिला बदनाम करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि थेट तिने माघार घेण्याऐवजी कोर्टामध्ये आपल्याला भेटण्यासाठी निर्णय दिलेला आहे. तर तेव्हा तांबटकर मात्र खूप अगदी वेड्यासारखा हसायला सुरुवात करतो. रेवाचा फोटो आहे तो जरा बाजूला ठेवतो आणि तो म्हणतो की वा, खरंच वा, एका बाईने आपल्याला चॅलेंज दिले, खूप गुड, आणि खरंच मला खूपच आनंद वाटला. त्यामुळे आता हा खेळ आहे तो अजूनच रंगत जाईल. तुम्ही एक काम करा, केसला सुरुवात करा. आता मात्र कसं आता पटवायचं आहे हे मात्र आपण बघूयात. आणि आता स्वतः मात्र ती आपल्याकडे येणार आहे, कारण केस तर ती हरणार आहेच काही झालं तरी. स्वतः मात्र ती प्रॉपर्टी आहे तर ती माझ्या हातामध्ये देण्यासाठी माझ्याकडे येईल आणि माझ्या हातापाया पडेल, कारण ती डार्लिंगची पसंत आहे आणि डार्लिंगला जी गोष्ट हवी असते ती शेवटी ती मिळवतच असते. त्यावरती आता वकील साहेब म्हणतात की हो साहेब, आली माझ्या लक्षामध्ये, आता काय करायचं आहे हे मला कळालेलं आहे. त्यावरती मात्र आता हा तांबटकर वकिलांना म्हणतो की गुड, तुमच्या लक्षात आले ना, मग कामाला लागा. वकील साहेब निघून जातात तर तांबटकर आता हॅपी बर्थडे टू यू म्हणून रेवाला पुन्हा आपल्या डार्लिंगला शुभेच्छा देतात. अजून तर तिची एंट्री झालेलीच नाही, पण तिच्या फोटोला शुभेच्छा देत आहेत आणि तो म्हणतो की हे बघ, हॅपी बर्थडे डार्लिंग, तुला जे हवं आहे ते मिळवण्यासाठी मात्र हा खेळ मी रंगात आणलेला आहे. तर ते खरंच मला खूप आनंद झालेला आहे. मी फक्त आणि फक्त तुझी वाट बघत आहे. तू केव्हा येशील, कधी एकदा मी तुला भेटेल. म्हणून तो पुन्हा आता रेवाच्या फोटोचा कीस घेतो. त्यानंतर आता इकडे राणी ही किचनमध्ये काम करत आहे. स्वयंपाकाची तयारी वगैरे सीमा मात्र तिथे विचारत पडलेली आहे, कारण पार्वती आजीचं जे बोलणं ऐकलेलं आहे तेव्हापासून सीमाला कसलं तर टेन्शन आहे की नक्की घरामध्ये काय सुरू आहे आणि आपल्यापासून सगळेजण का लपवत असतील. म्हणून ती आता तिथे उभी आहे. राणीला विचारण्याचा प्रयत्न ती करते, परंतु त्या अगोदर मात्र ती पार्वती आजीच्या सगळ्या बोलण्याचा विचार करत आहे. तिचं लक्ष आता भाजी व्यवस्थित निसत आहे आणि त्याकडे नसतं. देठ आता अगदी घेत असते आणि भाजी फेकून देत असते. आता पार्वती आजी ही जे काही बोलत आहे की सीमाला हे सांगून उपयोग नाही, आता कुठे ती धक्क्यातून बाहेर सावरते, कुठे
सांगायचं तिला आता हे सर्व, म्हणून तिला काही सांगायला नको. मग नक्की पार्वती आजी आपल्यापासून काय लपवतात ह्या सगळ्याचाच ती विचार करत आहे. अगोदर मात्र मला मुलांशी आणि रमा अक्षयशी बोलावं लागेल आणि अक्षय जे काही करेल ते योग्य करेल, हे सगळं बोलणं तिला आठवते. या सगळ्याचा विचार करून ती मनामध्ये म्हणते की नक्कीच काहीतरी असं घडलेलं आहे. घरातील सगळेजण मला का सांगत नसतील, की मला हे सुद्धा कळतं की माझ्या तब्येतीमुळे हे सगळेजण मला सांगत नसतील. पण नक्की हे सर्व काय चालू असेल, काही वाईट तर घडलं नसेल ना. तेव्हा मात्र ह्या सगळ्याचा विचार करून सीमाला विचारते की काय झालं राणी, अगं आपल्या घरात इतकी शांतता काय आणि सगळ्यांचे चेहरे असे का पडलेले आहेत, कसलं टेन्शन आलेलं आहे. त्यावरती अगं राणी काही सांगायला तयार नसते. राणी सीमाला सावरते आणि म्हणते की अहो सगळेजण अगदी मस्त आहेत, कुठे कोणाचे चेहरे पडलेले आहेत बरं. माई तुम्ही उगाच टेन्शन घेतच असतात, काही झालेलं नाही, घरात सगळं काही व्यवस्थित आहे, सगळेजण आनंदात आहे. म्हणून राणी आता सीमाशी खोटं बोलते. झालेलं नाही. तेव्हा आता सीमा म्हणते की नाही अगं मी बघते. आणि तेवढ्यात राणी म्हणते की अरे देवालेवा मी तर विसरलेच होते, रात्र झालेली आहे, कपडे तर वाळत असतील आणि मला ते कपडे काढावे लागतील. म्हणून ती आता मुद्दाम सीमापासून म्हणजे सीमाला काही सांगायला नको यासाठी मात्र ती काहीतरी बहारा शोधते. सीमाला काही न सांगता मी कपडे काढायला जाते असे बोलून आता राणी धावतच निघून जाते. तेव्हा आता सीमाला आणखीन टेन्शन येते. राणी आता बाहेर येते आणि अगदी दीर्घ श्वास सोडते. आणि आता राणी खूप घाबरलेली असते की बरं झालं आज मात्र खूप गडबड झाली असते आणि सीमा हिला मात्र ह्यातील काही कळायला नको, म्हणून राणी आता स्वतःला शांत राहायलाच ठरवते. आणि त्यानंतर आता सीमाच्या मोबाईलवर कॉल येतो. सीमा आता हात वगैरे पुसून कॉल घेते. त्यानंतर मात्र कॉल उचलते तर हा तांबटकरांचा माणूस असतो. तांबटकरांचा माणूस म्हणतो की हे बघा मी तुम्हाला सांगून ठेवतो, तुम्ही त्या म्हणजे तांबटकराच्या नादी लागू नका. तो तांबटकर आहे ना तो खूप डेंजर माणूस आहे. हे बघा तांबटकराची जी नजर आहे तर ती ज्या गोष्टीवर त्याची पडते ना तर ती गोष्ट त्याला हवी असते आणि मी तुम्हाला सांगतो की तो त्या गोष्टीसाठी काही पण करायला तयार असतो. त्या तांबटकराची मात्र आता अण्णासाहेब कर्णिक आहेत ना त्यांच्या प्रॉपर्टीवर नजर पडलेली आहे. आता ते अण्णासाहेब कर्णिक आहेत ते तर पळून गेलेत, परंतु अक्षय आणि रमा आहेत ना तर ती तांबटकरांच्या नादी लागलेले आहे आणि त्यांना माहिती नसेल की त्यांनी काय केलेलं आहे. त्यांनी तर वाघाच्या जबड्यात हात घेतलेला आहे. या सगळ्यापासून लांब राहा, नाहीतर. तेव्हा आता जोरात ओरडते की कोण आहात तुम्ही, हेलो हेलो. हा तांबटकरचा माणूस आहे. तो म्हणतो की जर तुम्ही ऐकलं नाही, त्याचा पिच्छा नाही सोडला तर तो तांबटकर आहे तर या दोघांचा गेम करेल. कोणाला सुद्धा कळणार नाही की कधी मात्र त्याने यांचा काटा काढलेला आहे आणि कोणीच या सगळ्यातून वाचणार नाहीयेत आणि हे जे काही आहे ते तुमचं तुम्हाला ठरवायचं आहे. आता हे सगळं काही ऐकल्यानंतर सीमाला एक खूप मोठा धक्का बसतो. सीमा खूप घाबरते आणि घाबरतच ती हॅलो हॅलो करत असते. परंतु आता हा जो तांबटकरचा माणूस आहे तो फोन कट करतो आणि इकडे मात्र हसत असतो. आणि तेवढ्यात मात्र आता सीमा इतकी घाबरलेली आहे आणि दूध गॅस फुल असल्यामुळे दूध सुद्धा उतू जातं. सीमाचं लक्ष नसल्यामुळे आता सीमाच्या हातावर पडणार तोच लगेच जोरात ती आई ग असं ओरडते. पूर्ण दूध उतू जातं, हाताला सुद्धा भासतं. अगदी ती हाताला इतकं फुफू करत असते, परंतु दूध पूर्ण उतू गेलेलं आहे. आणि तेवढ्यात राणी ही धावतच येते आणि सीमाई काय झालं आणि गॅस घाईने बंद करून राणी विचारते की अहो सीमाई काय झालं, इतकं कसलं विचारात तुम्ही होता. आता सीमा आपलं बोट आहे तर ते अगदी त्याचा त्रास आहे तो सहन करत आता राणीला विचारते की मला एक गोष्ट सांग, अक्षय आणि रमा कुठे आहे. त्यावरती राणी म्हणते की ते बाहेर गेलेले आहेत, येतीलच इतक्यात, तुम्ही ठीक तर आहात ना. तेव्हा आता सीमा ही खूप घाबरलेली असते, तिला खूप टेन्शन येते आणि ती भाजी भाजी करत आता बाहेर निघून जाते. सीमा धावतच आता आपल्या घरातील देवघरामध्ये येते आणि गणपती बाप्पांना हात जोडत म्हणते की हे बघ देवा, काही कर पण माझ्या रमा आणि अक्षयची काळजी घे. कोणत्याही संकटात जर असतील तर त्यांना सुखरूप त्यातून बाहेर काढ. सुखरूप त्यांना अगोदर घरी घेऊन ये. तेवढ्यात सीमाच्या कानावर गाडीचा आवाज येतो, कारण रमा आणि अक्षय बाहेर आलेले आहेत. आणि आता सीमाला खूपच आनंद होतो. ते देवाला हात जोडते आणि धावतच बाहेर येते. आता गाडीच्या खाली उतरल्यानंतर आता दीक्षिकांचाच फोन आलेला आहे आणि रमा त्यांच्याशीच बोलत आहे. कारण खरंच थँक्यू, इतक्या कमीतल्या कमी वेळेत तुम्ही हे सर्व काम केलं. कारण जे काही आता तांबटकरांना नोटीस पाठवलेली आहे त्याच्याबद्दल मात्र रमाला ते सांगत आहेत. त्यानंतर मात्र हा तांबटकरचा जो माणूस आहे तर तो घराच्या बाहेरच असतो. रमा अक्षयवर पूर्ण लक्ष ठेवून आहे. आता बाजूला तो लपलेला आहे आणि या दोघांवर अगदी लक्ष ठेवून त्यांचं बोलणं ऐकतो. तेव्हा आता रमा फोन ठेवल्यानंतर अक्षयला म्हणते की तांबटकरांना नोटीस पोचलेली आहे. तेव्हा आता अक्षय रमाला सांगत असतो की हे बघ, काही झालं तरी घाबरायचं नाही, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि आता रमा आणि अक्षय एकमेकांबरोबर बोलत आहे आणि हा त्यांच्याकडे लक्ष ठेवूनच बघत आहे. तेवढ्यात मात्र धावतच रमा अक्षयकडे घाबरतच मात्र सीमा धावतच बाहेर येते.
आता म्हणजे अक्षय म्हणतो की आई काय झालं. तेवढ्यात मात्र आता हा जो माणूस आहे तांबटकरचा तो तेथील एक दगड उचलतो. तेव्हा सीमा आता अक्षय आणि रमा या दोघांना म्हणते की काही झालं तर तुम्ही अगोदर आज चला. त्यावरती मात्र आता अक्षय आणि रमा विचारत असतात की आई काय झालं, डॉक्टरांकडे जायचं का. सीमा म्हणते की नाही, डॉक्टरांकडे नाही जायचं, तुम्ही अगोदर आज चला. आणि तेवढ्यात सीमाचं लक्ष जाते की तो माणूस आता दगड फेकून मारणार. तोच लगेच सीमा अक्षय आणि रमा या दोघांना बाजूला करते आणि जो दगड आहे तर तिच्या डोक्यामध्ये पाठीवर बसतो. ती आता जोरात किंचाळते, तिला खूप त्रास होतो. आणि आता मात्र अक्षय धावतच त्याच्या अंगावर जात असतो आणि काय रे, बाहेर लपून कशाला खेळ करतोस, समोर ये ना, म्हणून अक्षय त्याच्यावर ओरडत असतो. तेवढ्यात आता सीमाच्या डोक्यातून रक्त येत आहे. रमा खूप घाबरते की अहो हे बघा, आईंच्या डोक्यातून रक्त येत आहे, लवकर इकडे या. तेव्हा आता रमा आणि अक्षय सीमाला घेऊन आत जातात. आणि आता हा जो काही माणूस आहे तो आपल्या गाडीमध्ये येऊन बसतो आणि गाडीमध्ये आल्यानंतर जो आपली डायरी आहे तर तो डायरी आणि पेन घेऊन त्यावर सीमा नाव जे काही लिहिलेलं आहे तर ते सीमा नावावर आता गोल आड करून त्यावर डॅश बुली मारतो आणि स्वतःशी खूप असं हसत असतो. त्यानंतर आता सीमाला डोक्याला पट्टी वगैरे केल्यानंतर सीमा गोळ्या घेते. सगळेजण मात्र आता सीमा जवळच बसलेले आहेत. सर्वांना एक प्रकारचं फार टेन्शन येते. त्यानंतर आता अक्षय म्हणतो की खरंच आता हे खूप अति झालेलं आहे. माणूस आपल्या घरापर्यंत पोहोचला आणि त्याने मात्र आज असा हल्ला केला. काही झालं तरी त्यासाठी आपल्याला स्ट्रॉंग पावलं उचलावे लागणार आहे. त्यावरती आनंद म्हणतो की काही झालं तरी आता आपल्याला पोलीस संरक्षण घ्यावंच लागेल. अक्षय त्यावरती आता अक्षय म्हणतो की हो, उद्याच मी जातो आणि कमिशनर साहेबांना भेटतो. ताराजी तर खूप चिडचिड सुरू असते, ती मयुरीवरच दात खात असते. तेव्हा आता तारा हे सगळं काही सांगायला सुरुवात करणार असते, परंतु अभि आता त्या दोघींकडे बघतो आणि आता तो ताराला खुणावतो की नाही, शांत राहा म्हणून. तो आता अगदी तोंडावर बोट ठेवून ताराला शांत राहायला सांगतो आणि तोच आता अक्षयचं लक्ष तारा, मयुरी आणि अभि यांच्याकडे जाते. नक्की यांचं काहीतरी सुरू आहे हे आता अक्षयच्या लक्षात येते. अक्षय विचारतो की काय झालं, काय लतवतायत तुम्ही. तेव्हा लगेच ताराचं काही तोंड राहत नाही. तारा लगेच मोठ्या आवाजात म्हणते की बघा ग्रेट, अरे स्वतःच्या आईवर आलं म्हणून आता इतकी सगळी काही ॲक्शन घेतो, आमच्या वेळेस मात्र तू गप्प बसलेला आहेस. तेव्हा मयुरीला फार आता ताराचा राग येतो. मयुरी रागाने आता ताराला आत घेऊन जात असते, तारा गप्प बस म्हणून. त्यावरती आता अक्षय म्हणतो की ताई थांब आणि सोड तिला, असं मयुरीला म्हणतो, तिला बोलून दे. तारा लगेच आता मोठ्या आवाजात म्हणते की मामा, परवा आम्हाला काही लोकांनी सुद्धा त्रास दिलेला आहे. हे ऐकल्यानंतर रमा आणि अक्षयला धक्काच बसतो. अक्षय विचारतो की नक्की काय झालं ते व्यवस्थित सांग. आणि तारा सांगते की परवा आम्ही शाळेतून येत होतो तेव्हा काही लोक आमच्या आजूबाजूला आली. जो काही घडलेला प्रकार आहे तारा सर्व काही आता अक्षयला सांगते. आता अक्षय ऐकल्यानंतर धक्काच बसतो आणि रमाला सुद्धा त्यातील काही लोक आमच्या इतके त्रास देत होते, आम्हाला वाटेल तसं बोलत होते. आता हे ऐकून रमा आणि अक्षय पूर्णपणे शॉक होतात. अक्षयला तर खूप टेन्शन येते. तारा आता पुढे म्हणते की आमच्या पेरेंट्सने ठरवलं होतं की तुम्हाला टेन्शन येऊ नये म्हणून सांगायचं नाही, म्हणून असे सुद्धा आता तारा अक्षयला रमाला सांगते. आणि बघ ना मामा, अरे स्वतःच्या आईवर आज इतकी वेळ आली तर तू इतकं सर्व काही करतो, आम्ही काही उपयोगाचे नाही का, या घरातील नाही का. तर अक्षय म्हणतो की तारा हे बघ, मला काही माहिती नव्हतं, तू हे सगळं मला आत्ता सांगत आहे. तू जर मला तेव्हा सांगितलं असतं तर तेव्हा मी ॲक्शन घेतली असते. हा सगळा तुझा बोलण्याचा काय प्रकार आहे तारा, आणि हे बघ हे असं बोलायचं नाही. तारा म्हणते की हे बघ, कितीही आपण ठरवलं तरी शेवटी जे आहे ते आहेच आणि हे लोकांना सुद्धा कळतं, म्हणून आरोहीवर हल्ला नाही झाला, आमच्यावरच झालेला आहे. तेव्हा आता अभि सुद्धा रागाने ताराला शांत राहायला सांगतो आणि तो ताराला म्हणतो की बास, परंतु आता मी बोलू का असं विचारतो. त्यावरती आनंद सुद्धा अभिला म्हणतो की हे बघ दादा प्लीज. त्यावरती अभि म्हणतो की दादा प्लीज तू शांत राहा, आणि हे बघा आपण सगळेजण रमाच्या बाजूने आहोत, आणि हे बघा जे काही झालेलं आहे तर त्याची झळ आपल्या पोरांपर्यंत जर पोचत असेल, आपण या सगळ्याचा विचार केला पाहिजे. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की अण्णासाहेबांच्या बाबतीत जे काही झाले ते वाईटच झाले, चुकीचं झालेलं आहे, पण आता रमाचं लग्न झालेलं आहे, ती आपल्या कुटुंबाची आहे, आपल्या कुटुंबाचा ते एक भाग आहे. अगोदर मात्र आता मुकादम आहे, अगोदर आता त्यानंतर देवस्थळे असेल, परंतु आता त्यानंतर ती कॉर्निक आहे ना, तिने प्रायोरिटी मात्र आपल्या कुटुंबाला दिली पाहिजे, तिने अगोदर आपल्या सगळ्यांचा विचार केला पाहिजे. आता रमा हे सर्व ऐकते आणि अक्षयकडे बघत असते. रमाचे डोळे भरून येतात आणि अभय आता रमाला म्हणतो की हे बघ, मी जे काही बोलतो त्याचा प्लीज तू चुकीचा अर्थ घेऊ नकोस, आणि हे बघ लोकांना कदाचित मी वाईट अगदी वाटत सुद्धा असेल, परंतु जे काही घडतं आहे त्याचा एकदा विचार कर, एवढंच माझं म्हणणं आहे. तेव्हा आता सगळेजण विचारात पडतात आणि रमाला सुद्धा आता खूप टेन्शन येते आणि अक्षयला सुद्धा. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता मात्र हा जो काही तांबटकार आहे तो आता वकिलांना म्हणतो की त्या रमा कर्णिकला फोन लावायचा आहे. वकील म्हणतात की बरं ठीक आहे, मी त्यांना फोन लावतो, परंतु त्या अगोदर मी उद्या सकाळी त्यांच्याशी बोलतो. आता उद्या म्हटल्यानंतर मात्र आता तांबटकरला खूप राग येतो. तांबटकर लगेच म्हणतो की आत्ताच्या आत्ता
आत्ता फोन लावा, मी सांगितलं ना फोन लावा म्हणून. तेव्हा मात्र आता हा जो तांबटकर आहे रेवाचा फोटो घेतो आणि म्हणतो की तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी मात्र साम दाम दंडभेद या सगळ्याचा वापर करून मी त्या दोघांना मात्र हे जे काही आहे ना त्या दोघांना मी तेथे बोलवीन आणि चक्क ते तुझ्या हातामध्ये त्या प्रॉपर्टीचा कागद देतील. आणि डार्लिंग, तुला हे विश्वनाथ तांबटकरचं प्रॉमिस असेल. हे बघ डार्लिंग, मी माझं प्रॉमिस आहे ते नेहमी पाळत असतो. आणि त्याच वेळेस आता रेवाचा वाढदिवस आहे आणि रेवा मात्र आता तयार होऊन खाली येते. आता सगळेजणांनी स्वागताची तिची पूर्ण तयारी केलेली आहे. रमा आणि अक्षय सुद्धा तेथे आलेले आहेत. मात्र ती आपल्या चेहऱ्यावरचा तो मुकुट काढत असते. आता रमा अक्षय तिच्याकडे पाहतच असतात, कारण आता ही दुसरी तिसरी कोणी नसून रेवाच आहे हे सत्य मात्र आता रमा आणि अक्षय यांच्या समोर येणार आहे. तर मित्रांनो, आता रेवाचा आता या मालिकेमध्ये पुन्हा एंट्री झालेली आहे. ते आता या मालिकेत नवीन असं काय भयानक वळण घेऊन येईल, आता काय होईल, रमा आणि अक्षय तिला आता कसे तोंड देतील हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करण्यासाठी विसरू नका. तोपर्यंत खरंच धन्यवाद.